पहिला शमूएल अध्याय 15। शमूएल शौलास म्हणाला, परमेश्वराने आपली प्रजा इस्रायल लोक याजवर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करावयास मला पाठविले होते, तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायल मिस्रातून येत असता अमालेक मार्गात त्याजवर हल्ला करण्यासाठी टपून बसून त्याशी कसा वागला याचे मला स्मरण आहे। तर आता जाऊन अमालेकास मार दे, त्यांच्या सर्वस्वाचा विध्वंस कर, त्यांची गय करू नको। पुरुष, स्त्रिया, अर्भके, तान्ही बाळे, बैल, मेंढरे, उंट आणि गाढवे या सर्वांचा संहार कर। मग शौलाने लोकास जमा करून तलाईम येथे त्यांची मोजणी केली, तेव्हा 2 लक्ष पायदळ व यहुदातील 10,000 पुरुष भरले। नंतर शौल अमालेक्यांच्या एका नगरापाशी जाऊन खोऱ्यात दबा धरून बसला। शौल केनी लोकास म्हणाला, तुम्ही अमालेक्यांमधून निघून जा, नाहीतर त्यांच्याबरोबर तुमचाही संहार व्हावयाचा। कारण इस्रायल लोक मिस्रातून आले तेव्हा तुम्ही त्यांशी स्नेहाने वर्तला। यावरून केनी अमालेक्यातून निघून गेले। मग शौलाने हविलापासून मिस्रासमोरील शूराच्या मार्गापर्यंत अमालेक्यास मार देत नेले। त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले आणि सर्व लोकांचा तरवारीने निखालस संहार केला। तरी पण शौलाने व लोकांनी अगागाला जिवंत राखिले। त्याचप्रमाणे उत्तम उत्तम मेंढरे, बैल, पुष्ट पशु, कोकरे आणि जे जे काही चांगले ते त्यांनी राखून ठेवले। त्यांचा अगदी नाश करावा असे त्यास वाटले नाही, तर जे काही टाकाऊ व कुचकामाचे होते त्याचाच त्यांनी अगदी नाश केला। मग शमूएलास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, मी शौलास राजा केले याचा मला पस्तावा होत आहे, कारण मला अनुसरण्याचे सोडून देऊन त्याने माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत। यावरून शमूएलास संताप आला व तो रात्रभर परमेश्वराचा धावा करीत राहिला। सकाळी अगदी पहाटेस शमूएल उठून शौलास भेटावयास गेला, तेव्हा त्यास कोणी सांगितले की शौल कर्मेलास आला आहे। एक विजयस्तंभ उभारून चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे। शमूएल शौलाकडे आला तेव्हा शौल त्यास म्हणाला, परमेश्वर आपले कल्याण करो, मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे। शमूएल म्हणाला, तर शेरडा मेंढरांचे बेंबावणे आणि गुरांचे हंबरणे माझ्या कानी पडत आहे, याचा अर्थ काय? शौल म्हणाला, लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत। आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेवली आहेत। बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे। शमूएल शौलास म्हणाला, पुरे कर, परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो। तो म्हणाला, सांगा। शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास, तरी तुला इस्रायल कुळांचा नायक केले ना, आणि तू इस्रायलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना। मग परमेश्वराने तुला मोहिमेवर पाठवून सांगितले की, जा, त्या पापिष्ठ अमालेक्यांचा सर्वस्वी संहार कर आणि ते नष्ट होत तोचपर्यंत त्यांशी युद्ध कर। असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केले? शौल शमूएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे। परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे। पण ज्या लुटीचा नाश करावयाचा होता तीतून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत। तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे। अवज्ञा जादूगिरीच्या पातका समान आहे आणि हट्ट हा मूर्तीपूजा व कुलदेवतार्चन यासारखा आहे। तू परमेश्वराचा शब्द मोडीला आहे, म्हणून त्यानेही तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे। तेव्हा शौल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे, मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकास भिवून त्यांचे म्हणणे ऐकले। तर आता माझ्या पातकाची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन। शमूएल शौलास म्हणाला,
मी तुझ्याबरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारीला आहे आणि परमेश्वराने इस्रायलवरील राज्यपदावरून तुला झुगारिले आहे. शमूएल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या झग्याचा काठ धरिला व तो फाटला. तेव्हा शमूएल त्यास म्हणाला, परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राजपद तुझपासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिले आहे. जो इस्रायलाचे केवळ वैभव आहे तो खोटे बोलणार नाही, तो पस्तावा करावयाचा नाही, त्यास पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही. मग तो म्हणाला, मी तर पाप केलेच आहे, तरी पण आता माझ्या प्रजेच्या वडीलजनांसमोर व इस्रायलासमोर माझा मान राखा व मजबरोबर परत या, म्हणजे आपला देव परमेश्वर याची मी उपासना करीन. ह्यामुळे शमूएल शौलामागून परत गेला आणि शौलाने परमेश्वराची उपासना केली. मग शमूएल म्हणाला, अमालेक्यांचा राजा अगाग यास मजकडे घेऊन या. तेव्हा अगाग बेड्या घातलेला असा त्याचकडे आला. अगागास वाटले होते की आता आपले मरण संकट खात्रीने टळले आहे. शमूएल त्यास म्हणाला, तुझ्या तरवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल. मग शमूएलाने गिलगालात परमेश्वरासमोर अगागाचे तुकडे केले. मग शमूएल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला. शमूएल मरेपर्यंत पुन्हा शौलाच्या भेटीस गेला नाही. तरी शमूएल शौलासाठी विलाप करीत असे आणि आपण शौलास इस्रायलावर राजा केले याचा परमेश्वरास अनुताप झाला.